नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती बँक पुणे या ठिकाणी शिपाई या पदाची भरती निघालेली आहे। तर ही भरती प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेगवेगळ्या जिल्ह्यामार्फत मध्यवर्ती बँकेत जाहिराती या ठिकाणी येणार आहे। तर सर्वात अगोदर पुणे मध्यवर्ती बँकेमार्फत शिपाई या पदाची जाहिरात अगोदर काढलेली आहे। तर बघा ही भरती प्रक्रिया कशा प्रकारची आहे आणि कोणत्याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला अर्ज भरायचा आहे। तर बघा मित्रांनो, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे शिपाई पदासाठी ही भरती निघालेली आहे। अर्ज भरायला सुरुवात झालेली असून 10 ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे। ठीक आहे, 10 ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुमची एक्झाम या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे। तर बघा, जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा असेल तुम्ही पुणे जिल्ह्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। जे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातले रहिवासी आहे त्यांनाच आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। पदाचं नाव आहे शिपाई, एकूण जागा आहे 289, वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना आणि पात्रता मागितली आहे 12वी पास। ठीक आहे, 12वी पास झाले असेल तरच तुम्हाला आपला अर्ज भरायचा आहे आणि तुम्ही पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासून रहिवासी असणे आवश्यक। तर एक्झाम शुल्क असणार आहे 1650 रुपये प्लस GST। ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी तुमची ऑफलाईन परीक्षा होणार आहे 70 गुणाची। ठीक आहे, वस्तुनिष्ठ स्वरूपाची तुमची ऑफलाईन एक्झाम होणार आहे। मराठी मीडियम असणार आहे, 70 प्रश्न 70 गुण आणि वेळ असणार आहे 75 मिनिटाचा। सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। शेती पतपुरवठा, त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती, बँकिंग व सहकार, सामान्य चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर तुम्हाला 70 मार्कवर पेपर घेतला जाणार आहे। ठीक आहे, नंतर तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि नंतर तुमची मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। ते अशा प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल। संपूर्ण प्रोसिजर व्यवस्थित चेक करून घ्यायची। तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, जे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातले रहिवासी आहेत त्यांनीच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा। इतर विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकत नाही आहे। तर याची अंतिम तारीख आहे 10 ऑगस्ट। 10 ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। संपूर्ण PDF लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। तर लक्षात ठेवायचं, सर्व जिल्ह्याची जाहिरात या ठिकाणी येणार आहे। पुणे जिल्ह्याची आलेली आहे, तुमची जिल्ह्याची पण जाहिरात या ठिकाणी येणार आहे। तुमची जिल्ह्याची जाहिरात आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। तर साडे चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।